नमस्कार. मार्गीच्या पेपर सिम्प्लिफाईड इनिशिएटिव्हमध्ये आपलं स्वागत आहे. मार्गीचा एक त्रिकोण आहे, सिलेबस, क्वेश्चन पेपर आणि क्वालिटी स्टँडर्ड मटेरियल. तर या क्वालिटी स्टँडर्ड मटेरियलमधील एक महत्त्वाचा UPSC प्रिपरेशनच्या दृष्टीने भाग म्हणजे न्यूजपेपर. तर ह्या न्यूजपेपरचं सिलेबस आणि क्वेश्चन पेपरशी लिंकेज कसं लावायचं, ते लिंकेज लावल्यानंतर मेन्सच्या दृष्टीने त्याच्या नोट्स कशा काढायचा याचा एक ॲप्रोच डेव्हलप व्हावा, हा या इनिशिएटिव्हचा महत्त्वाचा भाग आहे. तर आज दोन आर्टिकल आपण पाहणार आहोत. एक इंडियन एक्सप्रेसमधला फार्म लेसन्स फ्रॉम चायना इस्रायल, हा अशोक गुलाटींचा एक आर्टिकल आहे. तर या आर्टिकलच्या सुरुवातीलाच अशोक गुलाटी असं म्हणतात की इंडियन ॲग्रिकल्चर जे आउटपुट आहे ते पुढच्या 15 ते 20 वर्षांमध्ये डबल किंवा ट्रिपल होऊ शकतं. त्यासाठी ॲग्री पॉलिसीचे जे रिओरिएंटेशन होण्याची गरज आहे, त्यातील महत्त्वाचं रिओरिएंटेशन त्यांच्या मते सबसिडी टू इन्व्हेस्टमेंट होणं गरजेचं आहे. तर हे त्यांचं स्टेटमेंट सिलेबस पॉईंटला लिंकेज करण्यासाठी आपल्याला सिलेबस पॉईंट लक्षात घेणं गरजेचं आहे. इश्यूज रिलेटेड टू डायरेक्ट अँड इनडायरेक्ट फार्म सबसिडीज, हा GS3 मधला आपला सिलेबस पॉईंट आहे. यावर आलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिले तर हाऊ डू सबसिडीज अफेक्ट क्रॉपिंग पॅटर्न, क्रॉप डायव्हर्सिटी अँड इकॉनॉमी ऑफ फार्मर्स, असा एक प्रश्न होता. सबसिडी कसं अफेक्ट करतं क्रॉपिंग पॅटर्नला, क्रॉप डायव्हर्सिटीला आणि इकॉनॉमिक फार्मरला. आणि 2013 मध्ये एक प्रश्न होता, व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ ॲग्रिकल्चरल सबसिडीज गिवन टू फार्मर्स ॲट नॅशनल अँड स्टेट लेवल्स, क्रिटिकली अनालाइज द ॲग्रिकल्चर सबसिडी रिजीम विथ रेफरन्स टू डिस्टॉर्शन क्रिएटेड बाय इट. म्हणजे ॲग्रिकल्चर सबसिडी रिजीममुळे निर्माण होणारे जे काही डिस्टॉर्शन्स आहेत आपल्या मार्केटमध्ये, त्याबद्दल त्यांनी विचारलेलं आहे. तर फ्रॉम सबसिडी टू इन्व्हेस्टमेंट ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे म्हणजे काय हे जाणण्यासाठी आधी डायरेक्ट आणि इनडायरेक्ट फार्म सबसिडी म्हणजे काय हे जाणून घेऊया. तर डायरेक्ट फार्म सबसिडी नावामध्येच आहे की कॅश जे आहेत ते डायरेक्टली रिसिपेंट फार्मरला दिले जातात. म्हणजे ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर मिनिमम सपोर्ट प्राईस MSP, PM किसान सन्मान निधी, ह्या दोन स्कीम गव्हर्नमेंटच्या सांगता येतील. डायरेक्टली आपण कॅश जी देतोय ती फार्मरला देत आहे. तर ह्या डायरेक्ट जी फार्म सबसिडी आहे त्याचे काही ॲडव्हान्टेजेस किंवा मेरिट्स आहेत. काय ॲडव्हान्टेजेस आहेत? आपण डायरेक्ट फार्मरला कॅश देत असल्यामुळे फार्मरची पर्चेसिंग पॉवर वाढते आणि एकदा पर्चेसिंग पॉवर वाढली तर तो ॲग्रिकल्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवू शकतो. याचं उदाहरण द्यायचं झालं तर नीती आयोगचा 2016चा MSPवरचा एक रिपोर्ट आहे. रिपोर्टचं नाव आहे इव्हॅल्युएशन रिपोर्ट ऑन इफिकसी ऑफ मिनिमम सपोर्ट प्राइजेस ऑन फार्मर्स. इव्हॅल्युएशन रिपोर्ट ऑन इफिकसी ऑफ मिनिमम सपोर्ट प्राइजेस ऑन फार्मर्स. तर हा रिपोर्ट काय म्हणतो की मिनिमम सपोर्ट प्राइजेसमुळे जी फार्मरला गव्हर्नमेंटनी जास्त पैसे मिळाले त्याच्यामुळे 78% फार्मरनी ॲग्रिकल्चरमधील इन्व्हेस्टमेंट वाढवलं. तर असा जो डाटा आहे आपलं स्टेटमेंट बॅक करायला, आपलं व्ह्यू पॉईंट बॅक करायला खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरं एक मेरिट जे डायरेक्ट फार्म सबसिडीजचं आहे की पर्चेसिंग पॉवर जर वाढली तर एक प्रकारे काय होणार आहे, ॲग्रिकल्चर इन्व्हेस्टमेंट आत्ताच आपण पाहिलं की वाढणार आहे आणि त्याचसोबत फार्मर्सचं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ते सुद्धा वाढणार आहे. त्याला जर रिटर्न जास्त मिळाले तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग फायनली वाढणार आहे. त्यानंतर सबसिडी रिजीममधला एक महत्त्वाचा दोष काय तर मिसयूज ऑफ पब्लिक फंड खूप होतो. तर इनडायरेक्ट सबसिडीमधले काही दोष आहेत. तर काय दोष आहेत की घोस्ट बेनिफिशरीज, एक्सक्लुजन इन्क्लुजन एरर खूप मोठ्या प्रमाणात इनडायरेक्ट सबसिडीमध्ये दिसून येतो. गळतीचं प्रमाण, लिकेजेसचं प्रमाण इनडायरेक्ट सबसिडीमध्ये कमी आहे. डायरेक्ट सबसिडीमध्ये हे फार कमी करता येतं. आणि आत्ताच्या कंटेक्स्टमध्ये जर जॅमचा वापर केला, जनधन आधार मोबाईल, तर हे प्रमाण अधिकच कमी करता येतं. हा एक ॲडव्हान्टेज आहे. दुसरं, बिहेवियरल चेंजेस सुद्धा फार्मरमध्ये आणता येतील. म्हणजे कसं, सध्या आपण वॉटरवरती जी सबसिडी देतोय, फर्टिलायझरवर सबसिडी देतोय, त्यामुळे काय होतं या इनडायरेक्ट सबसिडीमुळे इनडिस्क्रिमिनेट किंवा योग्य प्रमाणात त्याचा वापर केला जात नाही. असा वापर जर टाळायचा असेल तर काय करावं लागेल, जी मार्केट प्राईस आहे त्या प्रोडक्टची ती रिफ्लेक्ट झाली पाहिजे. ती रिफ्लेक्ट कशात होईल, डायरेक्ट सबसिडीमधून. त्यामुळे बिहेवियरल चेंज आणण्याचं एक महत्त्वाचं साधन डायरेक्ट सबसिडी हे आहे. पण हे रिजीमचे काही डायरेक्ट सबसिडीच्या काही डिमेरिटसुद्धा आहेत. म्हणजे आपण राष्ट्र म्हणून काही उद्दिष्ट स्वीकारतो, नॅशनली डिटरमाइंड काही ऑब्जेक्टिव्ज असतात, ते फुलफिल करण्यासाठी सबसिडी एक माध्यम असतं. पण काय होतं की जर समजा डायरेक्ट फार्मरला जर आपण पैसे पुरवले तर तो
नॉन प्रोडक्टिव्ह आणि नॉन प्रायोरिटी स्पेंडिंग करू शकतो. तर जसं नॉन प्रोडक्टिव्ह नॉन प्रायोरिटी स्पेंडिंग झालं तर आपले ते नॅशनली डिटरमाइंड ऑब्जेक्टिव्ह दूर राहू शकतात. तर हा एक त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. म्हणूनच आपल्यासारख्या डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये इनडायरेक्ट सबसिडीचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे स्वातंत्र्यानंतर जर आपण ॲग्रिकल्चरमधले गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन पाहिलं तर इनडायरेक्ट सबसिडीचं प्रमाण जास्त दिसतं. ते कशासाठी? तर आपले जे ऑब्जेक्टिव्ज होते ग्रीन रिव्हॉल्युशनमध्ये ॲग्रिकल्चर आउटपुट वाढवण्यासाठीचे, तर त्यामध्ये इनडायरेक्ट सबसिडी मोठ्या प्रमाणात वापरण्यात आली. तर इनडायरेक्ट सबसिडी आणि डायरेक्ट सबसिडीमध्ये जर डिफरन्शिएट करायचं झालं तर साधं उदाहरण काय त्याचं, जेव्हा गव्हर्नमेंट फर्टिलायझरच्या कंपन्यांना सबसिडी देतं आणि फार्मरला ते त्यांच्याकडून परचेस करायला लावतं, तेव्हा ती इनडायरेक्ट सबसिडी राहते. पण जेव्हा फार्मर फर्टिलायझर घेण्यासाठी डायरेक्ट जर कॅश ट्रान्सफर करत असेल फार्मरला, तर ती डायरेक्ट सबसिडीचं एक्झाम्पल होतं. इनडायरेक्ट सबसिडीचे काही मेरिट्स आहेत का? तर आत्ताच आपण बघितलं की जे नॅशनली डिटरमाइंड ऑब्जेक्टिव्ह आहेत ते फुलफिल होऊ शकतात. आणि काय होतं की आपल्या देशामध्ये इलिटरसीचं प्रमाण खूप जास्त आहे, फार्मरकडे त्या प्रमाणात स्किल नाही आहे. तर इनडायरेक्ट सबसिडी एक प्रकारे त्यांचं स्किल एन्हान्स करण्यासाठी, नॉलेज एन्हान्स करण्यासाठी उपयोगात येऊ शकतात. म्हणजे ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन सर्व्हिसेस ह्याच एक उदाहरण आहे. डिमेरिट्स मोठ्या प्रमाणात येते ह्याचे, त्यामुळेच सबसिडी टू इन्व्हेस्टमेंट असा ट्रान्सफॉर्मेशनवरती आर्टिकलमध्ये भर देण्यात आला आहे. तर डिमेरिट्स काय आहेत? तर मिसयूज इनअप्रोप्रिएट यूज ऑफ रिसोर्सेस. म्हणजे जर वॉटर डिप्लिशन बघितलं तर त्याचं पण सबसिडी एक मेजर रिझन आहे. ट्यूबवेलचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. एकूण इरिगेशनपैकी 46% इरिगेशन हे ट्यूबवेलच्या अंडर आहे. त्यामुळे काय होतं की वॉटर डिप्लिशन मोठ्या प्रमाणात होते. आर्टिकलमधलाच जर डाटा सांगायचा झाला तर आर्टिकलमध्ये म्हटलं आहे की पंजाबसारख्या राज्यांमध्ये 80% ब्लॉक्स आर ओव्हर एक्सप्लॉयटेड ऑर क्रिटिकल. दुसरा एक आहे की लँड प्रोडक्टिव्हिटीवर नकारात्मक परिणाम होते. ॲग्रिकल्चरल फर्टिलायझरची सबसिडी मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास 80,000 करोड आपले ॲग्रिकल्चर फर्टिलायझर सबसिडीवरती खर्च होत आहेत. याचा फिस्कल बर्डनवरती एक मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो आहे. दुसरं अजून एक असं म्हटलं जातं की मोर बेनिफिशियल आहे ते लार्जर फार्मरला. इनडायरेक्ट सबसिडी जे लार्जर फार्मर आहेत ते त्याचा चांगला जास्त उपयोग करून घेऊ शकतात, पण स्मॉल आणि मार्जिनल फार्मर जे डॉमिनंट आहेत इंडियामध्ये जवळपास 80 to 85% ते त्याचा योग्य प्रकारे उपयोग करून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे जर सबसिडीला रिप्लेस करायचं असेल इन्व्हेस्टमेंटनी तर त्याचा ॲडव्हान्टेज काय आहे? तर एक प्रेरणा तिवारी आणि अशोक गुलाटी यांचाच एक स्टडी होता, अभ्यास होता. ते म्हटले की जर रिसर्च अँड एज्युकेशनवर ₹1 खर्च केला तर ॲग्रिकल्चर GDPमध्ये 11.2 रुपयांनी वाढ होते. रिसर्च आणि एज्युकेशनमध्ये जर ₹1 वाढ केली तर ॲग्रिकल्चर GDPमध्ये 11.2 रुपयांनी वाढ होते. म्हणजेच काय, इकॉनॉमीच्या परिभाषेत बोलायचं झालं तर मल्टिप्लायर इफेक्ट हा अशा इन्व्हेस्टमेंटचा जास्त आहे. आणि ॲग्रिकल्चरला जर आपलं सस्टेनेबल बनवायचं असेल तर ते खूपच जास्त महत्त्वाचं करतं. कारण आपल्या ॲग्रिकल्चरचे मेजर इश्यूज जे आहेत ते स्ट्रक्चरल इश्यू आहेत आणि ते दूर करण्यासाठी इन्व्हेस्टमेंटची फार मोठी गरज आहे. पण मग दुसरं एक पुस्तक आहे, सपोर्टिंग इंडियन फार्मर्स दी स्मार्ट वे. सपोर्टिंग इंडियन फार्मर्स दी स्मार्ट वे हे सुद्धा अशोक गुलाटी आणि अजून काही तज्ज्ञ आहेत त्यांचं पुस्तक आहे. तर ते दाखवून देतात की गव्हर्नमेंट कसं पब्लिक कॅपिटल फॉर्मेशन किंवा इन्व्हेस्टमेंट कमी करत चाललं आहे आणि इनपुट सबसिडी वाढवत चाललेलं आहे. त्यांनी त्यात डाटा दिला आहे की 1980-81 मध्ये इनपुट सबसिडीचं प्रमाण ॲग्रिकल्चर GDPच्या 2.8% होतं. तेच 2014-15 मध्ये 8% झालेलं आहे. इनपुट सबसिडीचं 1980-81 मध्ये 2.8% प्रमाण होतं, जे 2014-15 मध्ये 8% झालेलं आहे. आणि पब्लिक कॅपिटल फॉर्मेशन जे 1980-81 मध्ये 3.9% होतं, तेच 2014-15 मध्ये 2.2% झालेलं आहे. म्हणजे एकीकडे इनपुट सबसिडी वाढत चाललेली आहे आणि कॅपिटल फॉर्मेशन कमी होत चाललेलं आहे. बजेट 2020 आणि 21 मध्ये एक फायनान्स मिनिस्ट्रीने एक टर्म वापरली होती, इनपुट सॉव्हर्निटी, आदान सार्वभौमत्व मराठीत बोलायचं झालं तर. अशा प्रकारचे टर्म्स बाजूला केले पाहिजेत आणि इनपुट सॉव्हर्निटीसाठी पण कॅपिटल फॉर्मेशन कसं गरजेचं आहे हे आपण कोट करू शकतो. जसं हे आपल्या एकूणच
नॅशनल लेवलला ॲग्रिकल्चरच्या स्ट्रक्चरल इश्यू दूर करण्यासाठी हे ट्रान्सफॉर्मेशन सबसिडी टू इन्व्हेस्टमेंट गरजेचं आहे. तसंच इंटरनॅशनल पर्स्पेक्टिव्हमधून ज्या इंडियाच्या कमिटमेंट आहेत त्याच्या परिप्रेक्षात पण हे खूप महत्त्वाचं आहे. तर कसं, तर ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरनुसार सबसिडीचे 3 टाईप देण्यात आलेले आहेत. तर कोणते, ग्रीन बॉक्स आहे, ॲम्बर बॉक्स आहे आणि ब्ल्यू बॉक्स आहे. तर यातले ॲम्बर बॉक्स ज्या सबसिडी आहेत त्या ट्रेड डिसॉर्टिंग मानल्या जातात आणि ग्रीन आणि ब्ल्यू बॉक्समधल्यांना अशी काही लिमिट नाही आहे. पण जे ॲम्बर बॉक्समधले आहेत त्या ट्रेड डिसॉर्टिंग असल्यामुळे त्याला डी मिनिमिस म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीनी 10%च्या वरती त्या सबसिडी नसाव्या, डेव्हलप्ड कंट्रीनी 5%च्या त्या सबसिडी नसाव्या अशी लिमिट आहे. ह्या लिमिटचं पालन करत जर आपल्याला आपली ॲग्रिकल्चरल जी सबसिडीची रिजीम आहे ही जी सध्या डॉमिनेंट आहे ॲम्बर बॉक्समध्ये ती ट्रान्सफॉर करायची असेल ग्रीन बॉक्समध्ये, तर सुद्धा हे ट्रान्सफॉर्मेशन फार गरजेचं होतं, सबसिडी टू इन्व्हेस्टमेंट. तर मग हे समजून घेणं गरजेचं आहे. हे प्रिलिमसुद्धा आणि मेनसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे की 3 बॉक्सेसचा अर्थ नक्की काय होतं. तर ग्रीन बॉक्समध्ये काय होतं की जसं पर्टिक्युलर प्रोडक्टसाठी ह्या सबसिडी दिल्या जात नाहीत, ओव्हरऑल ॲग्रिकल्चरच्या इम्प्रूव्हमेंटसाठी असतात. म्हणजे जसं बघितलं तर रिसर्च, त्यानंतर एज्युकेशन यावरती जर खर्च केला जात असेल तर तो ग्रीन बॉक्समध्ये येतो. ब्ल्यू बॉक्समध्ये येणाऱ्या सबसिडी ज्या असतात त्या एखाद्या पर्टिक्युलर प्रोडक्टचं प्रोडक्शन कमी करण्यासाठी दिलेले जातात. प्रोडक्शन लिमिट करण्यासाठी ज्या सबसिडी दिल्या जातात त्या ब्ल्यू बॉक्समध्ये येतात. आणि ॲम्बर बॉक्समध्ये जसं मगाशी म्हटलं ट्रेड डिसॉर्टिंग असतात, याला डी मिनिमाइज क्रायटेरिया असतो. तर ह्या सबसिडी 2 टाईपच्या असतात, प्रोडक्ट स्पेसिफिक आणि नॉन प्रोडक्ट स्पेसिफिक. तर प्रोडक्ट स्पेसिफिकमध्येच मगाशी उदाहरण दिलं तेच MSP मिनिमम सपोर्ट प्राईस हे प्रोडक्ट स्पेसिफिक सबसिडीचं उदाहरण आहे. तर नॉन प्रोडक्ट स्पेसिफिकचं कुठलं आहे, फर्टिलायझर, इलेक्ट्रिसिटी. म्हणजे फर्टिलायझरवर सबसिडी दिली तर ते फार्मर कुठल्याही प्रोडक्टवर वापरू शकतो, त्याला काही असं नाही आहे की ह्या प्रोडक्टला स्पेसिफिक आहे. MSP प्रोडक्ट स्पेसिफिक आहे. तर अशा ह्या 2 सबसिडी आहेत. मग मेन्सचं उत्तर दाखवताना तुम्हाला ह्या इंटरनॅशनल लेवलचं जे तुमचं आकलन आहे ते दाखवून देता आलं पाहिजे की इंडियाची सध्या ॲम्बर बॉक्समधले सबसिडी खूप जास्त आहेत, त्या आपल्याला ग्रीन बॉक्समध्ये ट्रान्सफर करायचे आहेत. हे असं जर आकलन दिसून आलं तर अधिक मार्क मिळण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर अजून आर्टिकलचा विचार करायचा झाला तर स्मॉल आणि मार्जिनल फार्मरबद्दल त्यात भाष्य केलेलं आहे. आर्टिकलमध्ये चायना आणि इस्रायलशी भारताच्या फार्मिंगची तुलना केलेली आहे. त्यासाठी आता नवीन एक पुस्तक आले 2021मध्ये, अशोक गुलाटी आणि इतर, त्याचा त्यांनी एक्सटेन्सिव्हली वापर केला आहे. फ्रॉम फूड स्कार्सिटी टू सरप्लस इनोव्हेशन इन इंडियन, चायनीज अँड इस्रायल ॲग्रिकल्चर हे पुस्तकाचं नाव आहे. तर इंडियन ॲग्रिकल्चरबद्दल बोलताना सतत एक भाष्य केलं जातं की स्मॉल अँड मार्जिनल फार्मरचे प्रमाण जास्त असणं हे आपल्या ॲग्रिकल्चरचा सर्वात मोठा इश्यू आहे. म्हणजे ॲग्रिकल्चर सेन्सस 2015-16चा विचार केला तर ॲव्हरेज लँड होल्डिंग इंडियाची किती आहे, तर ती 1.08 हेक्टर्स इतकी आहे. तर मग असं सांगितलं जातं की हे जोपर्यंत स्मॉल अँड मार्जिनल फार्मर जास्त आहेत तोपर्यंत इकॉनॉमी ऑफ स्केल होणार नाही, तोपर्यंत आवश्यक असं आउटपुट साध्य करता येणार नाही. म्हणजे जर UPSCनी विचारलेला प्रश्न बघितला तर 2015मध्ये एक UPSCनी प्रश्न विचारला होता, इन व्ह्यू ऑफ डिक्लाइनिंग ॲव्हरेज साईज ऑफ द लँड होल्डिंग्स इन इंडिया विच हॅज मेड ॲग्रिकल्चर नॉन वायबल फॉर मेजॉरिटी ऑफ फार्मर्स, शुड कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग अँड लँड लिझिंग बी प्रमोटेड इन ॲग्रिकल्चर, क्रिटिकली इव्हॅल्युएट द प्रॉन्स अँड कॉन्स. तर अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर एकाच प्रकारचं उत्तर दिलं जाऊ शकतं की कसं गरज आहे लँड होल्डिंग कमी असल्यामुळे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची अँड लँड लिझिंगची. पण ह्या आर्टिकलमध्ये आणि ह्या पुस्तकामध्ये एक नवीन पर्स्पेक्टिव्ह मांडलं आहे. त्यांनी सांगितलं की इंडियाची 1.08 हेक्टर्स लँड होल्डिंग आहे, पण चायनाची ती फक्त 0.9 हेक्टर्स आहे, म्हणजे इंडियापेक्षा कमी आहे. पण ॲग्रिकल्चर आउटपुटच्या लेवलला जर बघितलं तर चायना इंडियाच्या 3 टाईम्स आहे. म्हणजेच ॲग्रिकल्चर आउटपुट हे जर स्मॉल अँड मार्जिनल फार्मर जास्त असतील तर कमीच असेल असं आपण जे गृहीत धरले ते चायनाच्या बाबतीत खरं होताना दिसत नाही. तर त्यामुळे हा पर्स्पेक्टिव्ह एक देऊ शकता की मग ते अशोक गुलाटी काय प्रतिपादतात की जर स्मॉल अँड मार्जिनल फार्मरला तुम्ही बरोबर इन्सेंटिव्ह योग्य प्रकारे दिले, योग्य प्रकारे रिसर्च झालं, इन्व्हेस्टमेंट योग्य प्रकारचे गुड इन्फ्रास्ट्रक्चर बनलं तर ते सुद्धा इकॉनॉमी ऑफ स्केल तुम्हाला देऊ शकतात.
त्यानंतर ते दाखवतात की पॉवर्टी लेवल फार्मर एकूणच फार्मिंग आपलं बिलो सबसिस्टन्स असल्यामुळे कशा प्रकारे होते. तर वर्ल्ड बँकची जी पॉवर्टी लाईन आहे ती कशी आहे, $1.9 पर डे. म्हणजे एखादा व्यक्ती जर $1.9 कमी खर्च करत असेल तर तो वर्ल्ड बँकच्या भाषेत पुअर असतो. तर अशा गरिबांचं प्रमाण भारतात किती आहे, तर 13.4% आहे. वर्ल्ड बँकचा जो वर्ल्ड डेव्हलपमेंट इंडिकेटर रिपोर्ट येतो त्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे. आणि चायनामध्ये ते प्रमाण फक्त 0.7% आहे. म्हणजे इंडियामध्ये वर्ल्ड बँकनुसार 13.4%, तर चायनामध्ये 0.7% पुअर आहेत $1.9 विचार केला तर हे पण दिसून येते की ॲग्रिकल्चरमधले जे आउटपुट वाढवण्यातलं अपयश आहे तेही ते रिफ्लेक्ट होताना दिसतंय. त्यानंतर त्यांनी GDP मधलं कॉन्ट्रीब्युशनशी कंपॅरिझन केलेलं आहे. अशा प्रकारचं डाटा मेनसाठी वेगळाच करून ठेवला पाहिजे जेव्हा न्यूजपेपरमध्ये येतो. तर त्यांनी काय सांगितलं की चायनामध्ये ॲग्रिकल्चरचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे GDPमध्ये, तर 8% आहे. तेच इस्रायलचं ओन्ली 1% आहे आणि इंडियाचं 17% आहे. तर आपल्याला असं वाटू शकतं की ॲग्रिकल्चर खूप जास्त कॉन्ट्रीब्यूट करते आपल्या इकॉनॉमीला. पण जर डिपेंडंट पॉप्युलेशनचं प्रमाण बघितलं तर लक्षात येतं की परिस्थिती फार भयावह आहे. कारण वर्कफोर्स आपलं 42% ॲग्रिकल्चरमध्ये आहे. म्हणजे 42% वर्कफोर्स ज्या क्षेत्रामध्ये आहे त्याचं GDP मधलं योगदान फक्त 17% आहे. तर ते चायनामधलं वर्कफोर्स फक्त 26% आहे जे ॲग्रिकल्चरमध्ये आहे. आणि इस्रायलचं 1%च आहे. इंडियाचं 42% वर्कफोर्स, चीनचं 26% वर्कफोर्स आणि इस्रायलचं 1% वर्कफोर्स हे ॲग्रिकल्चरमध्ये आहे. तर हा एक सिग्निफिकंट डाटा जो मेन्समध्ये वापरता येऊ शकतो. पुढे आर्टिकलमध्ये ॲनालिसिस करताना त्यांनी इकॉनॉमिक रिफॉर्म्समध्ये चायनाची स्ट्रॅटेजी कशी होती आणि इंडियाची स्ट्रॅटेजी कशी होती यामधील कंपॅरिझन केलेलं आहे. तर ते काय म्हणतात की जेव्हा 1978मध्ये चायनाने इकॉनॉमिक रिफॉर्म सुरू केले तेव्हा त्यांनी प्रायोरिटी रिफॉर्मची सुरुवातच ॲग्रिकल्चरपासून केली. आणि ॲग्रिकल्चरमध्ये लिबरलायझेशन आणून त्यांनी काय केलं, फार्मरची जेव्हा उत्पन्न वाढलं, त्या उत्पन्न वाढल्यानंतर दुसऱ्या सेक्टरमध्ये रिफॉर्मला सुरुवात केली. फार्मरचं उत्पन्न या काळात वाढलेलं असल्यामुळे काय झालं, एक प्रकारे पॉलिटिकल लिजिटिमसी गव्हर्नमेंटच्या ह्या मेजर्सला मिळाली. तर महत्त्वाचा शब्द आहे की पॉलिटिकल लिजिटिमसी गव्हर्नमेंटच्या इनिशिएटिव्हला मिळाली आणि त्यामुळे पुढच्या जे गव्हर्नमेंटने रिफॉर्म्स केले त्याला लोकांचं बॅकिंग होतं. इंडियामध्ये काय झालं की मोस्टली जे ॲग्रिकल्चर रिफॉर्म्स आहेत त्याला आपण 1991मध्ये जे आपण रिफॉर्म केले त्यामध्ये समाविष्ट करून घेतलं नाही. कन्झ्युमर ओरिएंटेडच प्राईस ठरवण्यात आल्या. ॲग्रिकल्चर प्राइसेस मार्केट किंवा नॅशनली जे मार्केटमध्ये डिटरमाइन होईल त्याचा फार्मरला फायदा घेता आला नाही. म्हणूनच जे सध्याचे फार्म लॉज आहेत त्याचं विश्लेषण करताना अशोक गुलाटींनी फार्म लॉज हा ॲग्रिकल्चरसाठी 1991चा क्षण आहे असं म्हटलं आहे. म्हणजे जे 1991ने अदर सेक्टरला रिफॉर्म झाले, लिबरलायझेशन केलं, तेच या फार्म लॉनी ॲग्रिकल्चरमध्ये सध्या केले असं त्यांचं म्हणणं आहे. तर अर्थात त्याबद्दल बरेच वादविवाद आहेत की त्या 1991नी जसं लिबरलायझेशन आणलं तशी इनइक्वॅलिटी वाढली, तसंच मग ह्या फार्म लॉनी पण वाढू शकते का, तर हा वेगळ्या विश्लेषणाचा विषय आहे. त्यानंतर त्यांनी इस्रायलचं कंपॅरिझन इंडियाच्या ह्याच्याशी केलेलं आहे. तर इस्रायलमधून बिगेस्ट टेकअवे काय आहे आपल्या ॲग्रिकल्चरला, तर वॉटर यूज इफिशियन्सी. तर याचा वापर आपल्या सिलेबस पॉईंटमध्ये कुठं करता येईल, तर सिलेबस पॉईंट आहे डिफरंट टाईप्स ऑफ इरिगेशन अँड इरिगेशन सिस्टीम स्टोरेज. यावर काही प्रिव्हियस इयर प्रश्न आलेले आहेत. जसा 2016मध्ये आलेला, व्हॉट इज वॉटर यूज इफिशियन्सी, डिस्क्राईब द रोल ऑफ मायक्रो इरिगेशन इन इन्क्रीजिंग वॉटर यूज इफिशियन्सी. त्यानंतर 2020ला आत्ता जी मेन्स झाली त्यामध्ये प्रश्न होता, सजेस्ट मेजर्स टू इम्प्रूव्ह द वॉटर स्टोरेज अँड इरिगेशन सिस्टीम टू मेक इट्स ज्युडिशियस यूज अंडर डिप्लिटिंग सिनरिओ. आपली जी इरिगेशन सिस्टीम आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी जे मेजर्स विचारले होते. तर ह्या पर्स्पेक्टिव्हमध्ये आपल्या इरिगेशन सिस्टीममध्ये काय इश्यूज आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे. तर सर्वात मोठा इश्यू मगाशी मी म्हटलं की ट्यूबवेलचं एकूण इरिगेशनमध्ये प्रमाण 46% आहे. आपली जी सांख्यिकी मंत्रालय आहे मॉस्पी, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन, याचा डाटा आहे. ट्यूबवेलचं इरिगेशनमधलं प्रमाण 46% आहे. त्यामुळे यासाठी एक कारण काय आहे, तर वॉटरवरती जी सबसिडी दिली जाते
ते क्रॉस सबसिडी त्याला म्हटलं जातं. त्यामुळे ग्राउंड वॉटर टेबल पण खूप मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे. मग अशीच आपण बघितलं पंजाबमध्ये 80% क्रिटिकल असं सिच्युएशन आहे. त्यानंतर दुसरा एक इश्यू आहे की आपलं मायक्रो इरिगेशनचं पोटेन्शियल खूप आहे, पण ॲक्च्युअल रिअलायझेशन खूप कमी झालेलं आहे. म्हणजे गव्हर्नमेंटने एक टास्क फोर्स इस्टॅब्लिश केला होता, टास्क फोर्स ऑन मायक्रो इरिगेशन इन इंडिया 2004ला. तर त्यात ते काय म्हटले होते, मायक्रो इरिगेशनचं पोटेन्शियल इंडियामध्ये 27 मिलियन आहे. पण सध्याच्या कंटेम्पररी ह्याच्यामध्ये आपण त्यातलं 15%च रिअलाईज केले, म्हणजे 27 मिलियनपैकी 15%च आपण अचीव केलेलं आहे. तर हा एक इश्यू आहे, मायक्रो इरिगेशनचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यानंतर पॅडी अँड शुगर केनचं इरिगेशनचं मधलं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे इकॉनॉमिक सर्व्हे जो आहे 2018-19चा, तो काय म्हणतो की पॅडी आणि शुगर केन हे 2 क्रॉप असे आहेत की जे एकूण इरिगेशन वॉटरपैकी 60% वॉटर वापरतात. तर बाकी क्रॉपला खूप कमी पाणी मिळतं आणि हे क्रॉप्स कसे आहेत, वॉटर गजलर्स आहेत, खूप जास्त पाणी लागतं. त्यामुळेच वॉटर फुटप्रिंट नेटवर्क जे आहे त्याच्यामध्ये इंडिया हा नेट व्हर्च्युअल वॉटर एक्सपोर्टर आहे. नेट व्हर्च्युअल वॉटर एक्सपोर्टर म्हणजे आपण फक्त ॲग्रिकल्चर कमोडिटी एक्सपोर्ट करत नाही आहे, तर काय एक्सपोर्ट करतो आहे, त्याच्यासोबत आपल्याकडचं जे वॉटर आहे, जे प्रिशियस आहे, ते पण एक्सपोर्ट करत आहे. तर मग इश्यूज अजून ह्यामध्ये काय ॲड करता येतील, पण आता मेजर्स काय घेता येतील, स्पेसिफिक मेजर, तर ते आपण पाहूया. तर जसं आर्टिकलमधली मेन थीम आहे, वॉटर सबसिडी टू इन्व्हेस्टमेंटकडे ट्रान्सफॉर्मेशन व्हायला पाहिजे. तर वॉटर सबसिडी टू इन्व्हेस्टमेंट सबसिडीकडे जाण्याची गरज आहे. तर याचं एक एक्झाम्पल देता येईल की कर्नाटक गव्हर्नमेंटनी 100% सबसिडी दिलेली आहे. कशावरती, तर स्मॉल अँड मायक्रो इरिगेशनवरती. ते जर शेतकरी मायक्रो आणि स्मॉल इरिगेशनवरती इन्व्हेस्टमेंट करणार असेल तर कर्नाटक गव्हर्नमेंट 100% इन्व्हेस्टमेंट सबसिडी देतं. दुसरं इस्रायलचं उदाहरण देता येईल. इस्रायलमध्ये वॉटर अकाउंटिंग खूप मोठ्या प्रमाणात इफिशियंटली केलं जातं. एव्हरी ड्रॉप ऑफ वॉटर वापरण्यावरती त्यांचा भर असतो. आणि जसं आर्टिकलमध्ये सांगितले, रिसायकलिंग ऑफ अर्बन वेस्ट फ्रॉम ॲग्रिकल्चरवर त्यांचा भर आहे. तर हे ॲग्रिकल्चर वेस्ट, अर्बन वेस्ट किंवा इतर कुठलं पण पाण्यावर जर प्रोसेस केली आणि ते ॲग्रिकल्चरमध्ये वापरलं तर त्याचा दुसरा एक ॲडव्हान्टेज आहे. फेब्रुवारी 2020मध्ये एक UNचा रिपोर्ट आला होता. UNची इन्स्टिट्यूट आहे, युनायटेड नेशन्स इन्स्टिट्यूट फॉर वॉटर इन्व्हायरमेंट अँड हेल्थ. युनायटेड नेशन्स इन्स्टिट्यूट फॉर वॉटर इन्व्हायरमेंट अँड हेल्थ. तर ते काय म्हणतं की जर जे सांडपाणी आहे त्याच्यावर जर प्रोसेस केली तर त्यातून मिळणारं फॉस्फरस, नायट्रोजन हे जर वापरलं तर जी ग्लोबल डिमांड आहे फर्टिलायझरची ती 13.4% फुलफिल होऊ शकते. म्हणजेच वॉटर तर वाचतंच, ॲग्रिकल्चरला पाणी पण मिळते आणि त्यासोबत फर्टिलायझरची डिमांड आहे ती पण फुलफिल होते. तर सिग्निफिकंट आहे वॉटरवर ट्रीटमेंट करणं. दुसरं म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करता येऊ शकतो. तर टेक्नॉलॉजीचा वापर कसं करता येईल, तर इस्रायलचंच एक उदाहरण, त्यांची एक कंपनी आहे रियुलिस इरिगेशन सिस्टीम. रियुलिस इरिगेशन सिस्टीम त्यांनी इंडियामध्ये पण स्मॉल स्केलवर आता त्यांचं काम सुरू केले. त्यांनी एक मना ॲप म्हणून इंडियामध्ये लॉन्च केले. तर ते मना ॲप काय करतं, फार्मरला त्याचा क्रॉपिंग पॅटर्न, तिथलं सॉईल टेक्स्चर या सर्वाचं कॉम्प्रेहेन्सिव्ह ॲनालिसिस करून इरिगेशन वॉटर कधी वापरलं पाहिजे, किती प्रमाणात वापरलं पाहिजे याचं त्याला फीडबॅक देतो. त्यामुळे वॉटर कमी प्रमाणात लागेल. नंतर स्वामीनाथन कमिशनची महत्त्वाची रिकमेंडेशन आहे की नॅशनल लँड यूज ॲडवायझरी सर्व्हिस इस्टॅब्लिश करण्यात आली पाहिजे. नॅशनल लँड यूज ॲडवायझरी सर्व्हिस जर इस्टॅब्लिश केली तर क्रॉपिंग पॅटर्न मोर सायंटिफिक होईल आणि त्यामुळे क्रॉपिंग पॅटर्नमुळे जे पाणी जास्त जाते ते पण कमी होईल. अजून एक उदाहरण म्हणजे तेलंगणाचं मिशन काकाटिया, मायनर इरिगेशन सोर्सेसचं जे रिस्टोरेशन आहे ते काम मिशन काकाटियामध्ये केलं जातं. तर अशी स्पेसिफिक उदाहरणं काढून ठेवणं आपल्या नोट्समध्ये मेनसाठी गरजेचं ठरतं. तर ही पहिली न्यूज झाली जी कॉम्प्रेहेन्सिव्हली आपण सिलेबसची लिंकेजेस, क्वेश्चन पेपरची लिंकेजेस आणि त्या न्यूजपेपरचं आर्टिकल या दृष्टीने पाहिलं. पुढची महाराष्ट्र टाइम्समध्ये एक न्यूज होती, सौंदर्य संसदीय लोकशाहीचे. तर आर्टिकलमध्ये फारसे मेन्स ओरिएंटेड पॉईंट मिळत नाहीत, पण एक व्ह्यू पॉईंट त्यांनी दिला आहे की जे अपोजिशन आहे त्यांनी पार्लमेंटमध्ये जर कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम गव्हर्नमेंटचं केलं तर जास्त ते डेमोक्रेसीला स्ट्रेंथन करेल, ना की वॉकआउट करून संसदेत गदारोळ माजून. तर या आर्टिकलच्या परिप्रेक्षात सिलेबसची लिंकेजेस काय करायचं पार्लमेंटरी फंक्शनिंगची. तर सिलेबस पॉईंट आहे पार्लमेंट, स्टेट लेजिस्लेचर्स,
स्ट्रक्चर, फंक्शनिंग, कंडक्ट ऑफ बिझनेसेस, पॉवर, प्रिव्हिलेजेस अँड इश्यूज अरायझिंग आउट ऑफ दिस. म्हणजे GS2चा हा सिलेबस पॉईंट आहे. पार्लमेंट आणि स्टेट लेजिस्लेचरचं स्ट्रक्चर अँड फंक्शनिंग त्यामधले काही इश्यूज असतील तर तो आपल्याला महत्त्वाचा हे. याच्यावर आलेले प्रिव्हियस इयर प्रश्न काय आहेत तर 2003मध्ये प्रश्न आला होता. रोल ऑफ इंडिव्हिज्युअल MPs मेंबर ऑफ पार्लमेंट हॅज डिमिनिश्ड ओव्हर द इयर्स अँड ॲज अ रिझल्ट हेल्दी कन्स्ट्रक्टिव्ह डिबेट्स ऑन द पॉलिसी इश्यूज आर नॉट युजली विटनेस्ड. म्हणजे जे इंडिव्हिज्युअल MPs आहेत त्यांचा पार्लमेंटमध्ये रोल कमी होत चालला आहे. आणि पुढं प्रश्नात विचारलं आहे की हाऊ फार कॅन दिस बी ॲट्रिब्युटेड टू अँटी डिफेक्शन लॉ विच वॉज लेजिस्लेटेड बट विथ अ डिफरंट इंटेन्शन. त्यानंतर 2019ला तशाच आशयाचा पण थोडासा अधिक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रश्न विचारला होता. इंडिव्हिज्युअल पार्लमेंटरियन्स रोल्स ॲज अ नॅशनल लॉ मेकर इज ऑन डिक्लाइन विच इन टर्न हॅज ॲडव्हर्सली इम्पॅक्टेड द क्वालिटी ऑफ डिबेट्स अँड देअर आउटकम्स डिस्कस. पार्लमेंटरी प्रोडक्टिव्हिटी कमी होणे किंवा पार्लमेंटचं डिक्लाइन झाले या प्रकारची चर्चा न्यूजपेपरमध्ये सतत असते. त्यामुळे हा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह इश्यू कव्हर करून नोट्स तयार करून ठेवणं खूप गरजेचं आहे. तर पार्लमेंटरी प्रोडक्टिव्हिटीचे मेजर इश्यूज काय आहेत तर जर बघितलं की व्यवहारामध्ये काय दिसून येतं की एक्झिक्युटिव्हचं लेजिस्लेचरच्या रिलेटिव्ह डॉमिनन्स खूप जास्त वाढत चाललेलं आहे. कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळापेक्षा व्यवहारामध्ये वरचढ होताना जास्त दिसते. ते कशामुळे तर त्याचे काही एक्झाम्पल देता येतील की डेलिगेटेड लेजिस्लेशनचा वापर वाढला आहे. डेलिगेटेड लेजिस्लेशनला मराठीमध्ये प्रदत्त विधिनियम असं म्हणतात. तर प्रदत्त विधिनियम म्हणजे काय तर लेजिस्लेचरनी कायदा केला आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करताना जर एक्झिक्युटिव्हला त्या कायद्यामध्ये काही बदल करण्याचे अधिकार त्या कायद्यामध्येच देण्यात आले तर त्याला डेलिगेटेड लेजिस्लेशन असं म्हणतात. तर याचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. त्यानंतर क्लोजर मोशन जसं की जिलोटिन क्लोजर याचं प्रमाण वाढत चाललं आहे. विशेष काही पार्लमेंटमध्ये चर्चा न होता अशा क्लोजर मोशनचा वापर होतो आहे. त्यानंतर आपल्याला सर्वांनाच माहिती की ऑर्डिनन्स बाय प्रेसिडेंट अँड गव्हर्नर याचं पण प्रमाण खूप जास्त आहे. त्यानंतर डिक्लायनिंग इन फंक्शनिंग पण दिसून येतं. म्हणजे पार्लमेंट आणि स्टेट लेजिस्लेचरचे जे सिटिंग डेज आहेत ते कमी होताना दिसत आहेत. तर जी PRS लेजिस्लेटिव्ह रिसर्च आहे त्यांचा एक रिपोर्ट आहे. तर 1950मध्ये 1950च्या दशकामध्ये UPमध्ये जे त्यांची असेंब्ली होती ती 83 डेज होती ॲव्हरेज आणि तीच 2014-17मध्ये 24 दिवसांवरती आलेली आहे. म्हणजे खूपच प्रमाण घटलेलं दिसते. PRS लेजिस्लेटिव्ह रिसर्चचा रिपोर्ट आहे. काय म्हणतात UP असेंब्लीमध्ये 1950मध्ये 83 डेज होतं सिटिंग, ते 2011-17मध्ये 24 डेजवर आलेलं आहे. दुसरं त्याच रिपोर्टमध्ये ते असं म्हणतात की सिटिंग तर कमी झालेलंच आहे पण जे डिबेटचा कालावधी आहे तो पण कमी झालेला आहे. म्हणजे कसं तर 60% जे बिल्स होते UPच्या असेंब्लीमध्ये ते फक्त सिंगल डेमध्ये पास झाले. म्हणजे इंट्रोड्यूस झाले आणि त्याच दिवशी पास झाले असे 60% बिल होते. तर हे एक सिग्निफिकंट आहे. डिक्लायनिंग फंक्शनिंग दाखवतं. ॲक्च्युअल पर्पज काय आहे पार्लमेंटचं किंवा स्टेट असेंब्लीचं डेलिब्रेशन व्हायला पाहिजे, कन्स्ट्रक्टिव्ह डिबेट तिथे व्हायला पाहिजे पण ते होताना दिसत नाही. दुसरं डिक्लाइन इन फंक्शनिंग होण्यासाठी एक कारण आहे क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स. तर हे पण कारण सतत न्यूजपेपरमध्ये चर्चेत असतं. तर ह्यासाठी एक सॉलिड डाटा कुठला तर असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स ADR म्हणून संस्था आहे. ते काय म्हटले की जे क्रिमिनल रेकॉर्ड्स असलेले MPs आहेत, मेंबर ऑफ पार्लमेंट्स आहेत, अशांचं प्रमाण 2009मध्ये 30% होतं. तेच प्रमाण 2014मध्ये 34% झालं आणि आत्ताच्या जी आपली हे पार्लमेंट आहे लोकसभा आहे त्यामध्ये 43% 2019मध्ये 43%वर ते गेलेलं आहे. 2009मध्ये 30%, 2014मध्ये 34% आणि 2019मध्ये 43%. म्हणजेच काय दिसतंय की ग्रॅज्युअली जे क्रिमिनलायझेशन आहे, क्रिमिनल केसेस असलेले बॅकग्राऊंड असलेले लोक आहेत ते पॉलिटिक्समध्ये आपल्या पार्लमेंटमध्ये जास्त एंटर होत आहेत आणि त्याचा फटका हा एक प्रकारे त्या डिबेटच्या डिक्लाईनमध्ये किंवा पार्लमेंटच्या प्रोडक्टिव्हिटीच्या डिक्लाईनमध्ये पण दिसून येतो. त्यानंतर जसा प्रश्न UPSCने विचारला होता की अँटी डिफेक्शन लॉ ह्या डिक्लाईनचं किती कारण आहे तर अँटी डिफेक्शन लॉमध्ये काय केलं जातं व्हीप इश्यू केला जातो. एकदा व्हीप इश्यू केला तर त्या सदस्याला आपल्या पक्षाला बांधील राहणं गरजेचं असतं. त्यामुळे असा व्हीप इश्यू केल्यानंतर जे स्वतःचं इंडिव्हिज्युअल ओपिनियन आहे असं इंडिव्हिज्युअल ओपिनियन मांडता येत नाही. त्यामुळे
त्यांचा इंडिव्हिज्युअल एम पीचा रोल कमी होत चालला आहे. तर काही तज्ज्ञ यावरती असं सजेशन देतात की जे फक्त नो कॉन्फिडन्स मोशनवरती व्हिप्स आले पाहिजेत, बाकीच्यांवरती त्यांना कार्यस्वातंत्र्य दिलं पाहिजे एम पीजला जास्तीत जास्त. त्यानंतर रोल ऑफ ऑपोजिशन हा एक डिक्लाईनचा महत्त्वाचं कारण आहे, की दुसरे होतं की ऑपोजिशन फॉर सेक ऑफ ऑपोजिशन होते, म्हणजे विरोध करायचा आहे म्हणून विरोध केला जातोय. तर यावरती पण काही स्पेसिफिक मेजर्स आपल्याला सांगता येतील, की नॅशनल कमिशन फॉर रिव्ह्यू ऑफ वर्किंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन होतं 2002चं. ते काय म्हटलं की मिनिमम नंबर ऑफ डेज हे मॅन्डेटरी केले पाहिजेत. त्यांनी लोकसभेसाठी 120 डेज मॅन्डेटरी करायला सांगितलं, राज्यसभेसाठी 100 डेज मॅन्डेटरी करायला सांगितलं. आणि जे स्टेट लेजिस्लेचर आहेत, जर स्टेट लेजिस्लेचरची मेंबर 70पेक्षा कमी असतील तर त्यांना 50 दिवस, आणि जर ते 70पेक्षा जास्त असतील तर त्यांना 90 दिवस एका वर्षभरात भेटणं मॅन्डेटरी केलेलं आहे. त्यानंतर ब्रिटनमध्ये एक कमिटी इस्टॅब्लिश झाली होती खास पार्लमेंटरी प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, नॉर्टन कमिटी असं त्याचं नाव होतं. तर त्यांनी काही रिकमेंडेशन दिलेत, ते आपल्या आन्सर इनरिच करण्याला आपण वापरू शकतो. ते काय म्हणतात की ट्रेनिंग ऑफ मेंबर्स बिफोर ईच सेशन ऑफ द पार्लमेंट. प्रत्येक संसद सदस्याचं संसद अधिवेशन सुरू होण्यापूर्वी प्रशिक्षण झालं पाहिजे. त्यानंतर पॉलिटिकल पार्टीला इन्सेंटिव्ह दिले पाहिजेत पार्लमेंटरी रिसर्च डिपार्टमेंट इस्टॅब्लिश करण्यासाठी. पार्लमेंटरी रिसर्च डिपार्टमेंट इस्टॅब्लिश करण्यासाठी इन्सेंटिव्ह दिले पाहिजेत. आणि जे आपले प्राईम मिनिस्टर आहेत त्यांच्यासाठी सेपरेट क्वेश्चन हवर असलं पाहिजे. प्राईम मिनिस्टर हे पार्लमेंटला जास्त अकाउंटेबल असले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं. तर हे त्यांचे काही रिकमेंडेशन होते. अजून काही इनोव्हेटिव्ह मेजर सांगायचे झाले तर लेजिस्लेटिव्ह इम्पॅक्ट असेसमेंट, म्हणजे जे लेजिस्लेचर आणलं जातं आहे त्याच्यावर जर इम्पॅक्ट असेसमेंट, जसं एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट आहे, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट आहे, याचं लेजिस्लेटिव्ह इम्पॅक्ट असेसमेंट आणलं तर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि अधिक कन्स्ट्रक्टिव्ह त्याच्यावर चर्चा होऊन पार्लमेंटची प्रोडक्टिव्हिटी वाढू शकते. रोल ऑफ ऑपोजिशन एन्हान्स करण्यासाठी शॅडो कॅबिनेट जे ब्रिटनमध्ये आहे अशा संसाधनांचा वापर करता येऊ शकतो. तर असे काही स्पेसिफिक जे रिकमेंडेशन्स मेजर्स आहेत, स्पेसिफिक इश्यूज आहेत ते नोट डाऊन करून ठेवले तर ते मेन्सला उपयोगी ठरतं. ठीक आहे, धन्यवाद.